हॅलोवीनच्या दिवशी मुलांना पूर्ण दिवस शाळा असते आणि मग शाळेतून आल्यावर साधारण 5च्या सुमारास मुलं हळूहळू हॅलोवीन ड्रेसअपमध्ये आपल्याला कॅन्डीज कलेक्ट करताना दिसतात. सो आम्ही सुद्धा ना बाउलमध्ये भरपूर कॅन्डीज अशा मुलांसाठी बाहेर ठेवल्या. यावेळेस मी जिजाईसाठी चेटकिणीचा ड्रेस ऑर्डर केला होता. सो तो ड्रेस तिला घातला आणि आम्ही दोघे सुद्धा रेडी होऊन बाहेर पडलो. हा हॅलोवीन जो आहे ना, ह्या इथे फक्त लहान मुलंच नाही तर त्याबरोबरच मोठी माणसं सुद्धा भरपूर एन्जॉय करतात. सो मागच्या वर्षी मी सुद्धा चेटकिणीचा ड्रेस ऑर्डर केला होता आणि आम्ही दोघी मस्तपैकी ना आमच्या आजूबाजूच्याच घरांमध्ये किंवा गल्ल्यांमध्ये फिरतो. पण हे सगळं करताना भरपूर मजा येते. आता यामध्ये कॅन्डीज कलेक्ट करण्यासाठी सुद्धा ना हॅलोवीन थीमच्या बकेट इथे मिळतात. तर प्रत्येकाच्या हातात त्या बकेट तुम्हाला दिसतील. काही ठिकाणी त्या घरामधली माणसं हॅलोवीनचा ड्रेस घालून मस्तपैकी टेबल टाकून आपल्याला कॅन्डीज ऑफर करत असतात आणि काही ठिकाणी नुसतंच बाउलमध्ये कॅन्डीज ठेवलेल्या असतात. सो हे मुलांना कॅन्डीज गोळा करणं ह्यामध्ये खूप भारी मजा वाटते. जिजाला सुद्धा तिच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणी भेटतात. सो ते कॅन्डीज एक्सचेंज करतात आणि नंतर जशी हळूहळू रात्र व्हायला लागते, एकतर थंडीची सुरुवात झालेली असते आणि हे जे सगळं केलेलं डेकोरेशन असतं हे हळूहळू इतकं भयंकर वाटायला लागतं. आणि या अशा थंडीमध्ये ना एका फॅमिलीने मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा ठेवला होता. अशा भरपूर कॅन्डीज गोळा करायच्या आणि घरी आल्यावर बघायचं की कोणी किती जास्त कॅन्डीज कलेक्ट केल्या आहेत ते. सो अशी असते हॅलोवीनची संध्याकाळ.